8 मार्च महिला दिन. 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने आदरणीय निलेशजी राणे साहेब या भागाचे लोकप्रिय आमदार यांच्या संकल्पनेतून गेली 5 वर्ष आम्ही महिला दिन आपल्या या सिंधुराजा मैदानावर घेत आहोत. येणारं हे 5वं वर्ष. या वर्षी सुद्धा आपण महिला दिनाच्या निमित्ताने भरघोस असे कार्यक्रम महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत. बऱ्याच महिलांच्या अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला समाविष्ट असतात, पण त्यांना एक वेगळं व्यासपीठ मिळत नसतं. आम्ही या ठिकाणी जो कार्यक्रम करतो, सांस्कृतिक कार्यक्रम करतो, या ठिकाणी शॉपिंग स्टॉल असतात किंवा खाऊ गल्ली असते. या ठिकाणी आम्ही कुठच्याही स्टॉल धारकाकडून किंवा या सहभागी स्पर्धकांकडून कसलीही वर्गणी, कसलीही देणगी याची अपेक्षा न ठेवता फक्त या सर्व कुडाळ मालवण या दोन्ही तालुक्यांमध्ये म्हणजे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी आपण हा कार्यक्रम घेतोय. आपण या ठिकाणी विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, उखाणा स्पर्धा, पैठणी स्पर्धा, प्रश्नमंजुषा असे भरगच्च कार्यक्रम असतात. त्याचबरोबर ज्या महिला या स्पर्धेमध्ये भाग घेतात, ज्या निवडून येतात, यांच्यासाठी सुद्धा आकर्षक बक्षिसं आहेत. या बक्षिसांचं स्वरूप पैठणी आहे, सोन्याची नथ आहे, चांदीची बक्षिसं आहेत, चांदीची नाणी आहेत, उखाणा स्पर्धा आहेत. या उखाणा स्पर्धेसाठी सुद्धा कुंकवाचा करंड हे पहिलं बक्षीस आहे. चांदीचा छल्ला, पैंजण, जोडवी अशा पद्धतीची बक्षिसं आहेत. त्यानंतर पाककला स्पर्धा घेतोय आम्ही. या पाककला स्पर्धेचं यावेळीचं वेगळं असं एक आकर्षण आहे. यावेळी आपण नाचणी हा पदार्थ दिलाय. नाचणीपासून तयार करण्यात आलेले पदार्थ. आम्ही खरोखर या महिलांचे कौतुक करायला पाहिजे की कुठचाही पदार्थ आम्ही या 5 वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दिले. खूप अतिशय चांगल्या प्रकारची मांडणी, चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि चांगले वेगवेगळे पदार्थ जे आम्ही कधी ऐकले नव्हते अशाही प्रकारचं नाविन्यपूर्ण पदार्थ करण्याचं काम आपल्या या भागातील सर्व महिला उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन करत आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक महिलेला, सहभागी स्पर्धकाला आपण या ठिकाणी एक आकर्षक अशी भेटवस्तू देतोय आणि ज्या गृहोपयोगी ज्या वस्तू आहेत अशा वस्तूंचं आपण या ठिकाणी बक्षीस म्हणून त्या ठिकाणी आपण त्या महिलांना देतोय. हे सगळं करत असताना रात्री उशीरपर्यंत आपला कार्यक्रम चालू असतो. आपले सगळे सहभागी स्पर्धक, या ठिकाणीचे प्रेक्षक, पूर्ण कुडाळ मालवणमधील काही स्पर्धक या ठिकाणी थांबून अगदी 12 वाजून गेले तरी सुद्धा आपला वेळ आम्हाला देत आहेत. अशीच आमच्यावर या ठिकाणी माया ठेवावी अशी मी या ठिकाणाहून सगळ्यांना आवाहन करते. येणाऱ्या 9 तारीखला आम्ही हा कार्यक्रम घेतोय. 8 मार्च हा कार्यक्रम सगळीकडे 8 मार्चचा कार्यक्रम असतो. त्यामुळे आम्ही आमचा कार्यक्रमाचा वेळ हा 9 मार्चला ठेवलाय. कारण इतर सर्व मंडळ 8 मार्चला कार्यक्रम घेत असल्यामुळे आम्हाला 9 मार्चला हा सर्व मंडळांना आम्ही आमंत्रित या ठिकाणी करतोय. त्यामुळे आमचा कार्यक्रमाचा दिवस हा 9 मार्चला आहे. या ठिकाणी आकर्षक अशी लकी ड्रॉ स्पर्धा ठेवली आहे. वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं आहेत. ती बक्षिसं सुद्धा गृह उपयोगी अशी आहेत. फक्त इथे उपस्थित ज्या मंडळींना इथे उपस्थित असतात त्यांनाच ती बक्षिसं मिळतात. त्यानंतर आलेल्या प्रत्येक महिलांना हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी आहे. तर प्रत्येक महिला या ठिकाणी हळदी कुंकू घेऊन जाणार. म्हणजे आमच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण असं एक आहे की या मैदानात आल्यानंतर, या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर प्रत्येक महिला हातात घराकडे जाताना प्रत्येक महिला एक ना एक वस्तू घेऊन घरी जात असते आणि ती प्रत्येक वस्तू गृह उपयोगी आहे. यावेळी आदरणीय निलेशजी राणे साहेब यांच्या वेळेनुसार ते आपली उपस्थिती दर्शवतील. कारण अधिवेशन चालू आहे त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार ते येतील. त्यांचं सहकार्य, त्यांची संकल्पना आहे, त्यांचं सहकार्य तर आम्हाला दरवेळी असतं, त्यांचं मार्गदर्शन असतं. यावेळी प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचे उद्घाटक या आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम आहेत, आदरणीय तृप्ती धोंडमिसे. आणि आम्ही सर्व नगराध्यक्ष आहेत, कुडाळ मालवणच्या नगराध्यक्ष आहेत. आम्ही सर्व मैत्रिणी मिळून हा कार्यक्रम करत आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजणांच्या उपस्थित हा कार्यक्रम म्हणतो. कार्यक्रमाची वेळ दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंतची आहे. पहिला कार्यक्रम हा पाककलेचा होईल, नंतरचा कार्यक्रम हा उखाण्याचा होईल,
प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीनुसार आपण कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. त्यानंतर खेळ पैठणीचा चालू होईल. या कार्यक्रमादरम्यान आपण प्रश्नमंजुषा घेणार आहोत आणि त्या दरम्यानच आपण लकी ड्रॉचे कूपन या ठिकाणी वितरित करणार आहोत. आदरणीय आमदार निलेशजी राणेसाहेब या भागाचे लोकप्रिय आमदार यांच्या संकल्पनेतून सर्व महिलांना मी आवाहन करते की या खेळ पैठणीचा हा कार्यक्रम जागर श्री शक्तीचा कार्यक्रम यामध्ये सर्वांनी हिरिरीने भाग घ्यावा. प्रत्येकाला एक व्यासपीठ मिळावं अशी संकल्पना आपल्या आमदारांच्या मनात ज्यावेळी सुरू झाली आणि 5 वर्ष आम्ही या ठिकाणी करतोय. निश्चित आपल्या सहभागातून आणि ही कार्यक्रम हा आपण दरवर्षी आपण घेत राहू. त्यामुळे आपला सहभाग हा नेहमीप्रमाणे वाढता असेल एवढंच मी आवाहन करते. जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं. त्याचबरोबर आणि या कार्यक्रमाचं एक आकर्षण आहे. या कार्यक्रमात आपण नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य ज्या महिला जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या सर्वांना आपण आमंत्रित केलंय. त्याही बरोबर आपण दरवर्षी या कार्यक्रमाचं एक नाविन्य राखलंय. गेली 5 वर्षात आम्ही दरवर्षी विविधता या कार्यक्रमात आणली आहे. आम्ही भाजी विक्रेत्यांना बोलावलं, आम्ही अंगणवाडी सेविकांना बोलावलं, डॉक्टर्स बोलावले, वकील बोलावले, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्य व्यक्तींना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर रस्त्यात बसून भाजी विकणारे पण बोलवले, मच्छी विक्रेते बोलवले, टेलर काम करणाऱ्या महिलांना बोलवलं. यावेळी आपण कार्यक्रमात थोडंसं नाविन्य आणलंय. ज्या तरुण युवती आहेत, ज्या युवतींनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केलाय आणि गेली काही वर्ष त्या आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने काम करतायत अशा युवतींना आम्ही या ठिकाणी आज बोलवले. त्यात काही महिला लग्न झालेल्या सुद्धा युवती आहेत, काही महिला सुद्धा आहेत. पण एक नवीन पिढीसाठी एक प्रोत्साहन मिळावं असा एक आमचा यावेळीचा